भूमीवर होत असलेले अनैसर्गिक खोदकामातून कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे। ते जवळजवळ 2.5 एकरामध्ये बांधकाम सुरू आहे आणि ते अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन आहे। विरोध सौंदर्यीकरणाला नाही आहे, विरोध आहे तो अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनाला, ज्याच्यामुळे इथलं नैसर्गिकतेला, जैवविविधतेला धोका पोहोचणार आहे। आज नाही पण 50 वर्षानंतर प्रत्येक वस्तूची लाईफ होते आणि त्या लाईफनंतर एक नाशवता म्हणजे डिस्ट्रॉयनेस हे होणार, हे निश्चित आहे, निसर्गाचा नियम आहे। मग अशा प्रकारचं अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन मधून जर इथे जीवितहानी झाली त्याला जिम्मेदार कोण, हा प्रश्न आज आंबेडकरी अनुयायामध्ये निर्माण होतो आहे। परंतु संपूर्ण सौंदर्यीकरणाला आमचा विरोध नाही, विरोध आहे तो फक्त अंडरग्राऊंड पार्किंगचाच नाही तर अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनचा, जे 2.5 एकरामध्ये आहे। आज आम्ही दीक्षाभूमी आंबेडकर कॉलेजमध्ये माननीय विलास गजघाटे साहेब यांच्यासोबत आम्ही बोललो, तेव्हा ते म्हणाले की आम्ही जे काही आमचे 11 सदस्य आहे, आम्ही त्यांना हे सर्व सांगितल्यानंतर इथला इतिहास की समोर दूरदृष्टीनुसार जे आहे समोर काय हानी पोहोचणार यानुसार ते म्हणाले की आम्ही संपूर्ण स्मारक समितीचे मेंबर आम्ही बसतोय आणि 1 तारखेच्या अगोदर जनसमुदाय इथे ओसांडून यायच्या अगोदर आम्ही 11 मेंबरसोबत आम्ही बसल्यानंतर जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आम्ही जे आहे, जे काही आंदोलक लोक आहे त्याला आम्ही जे आहे पुन्हा मीटिंग ठेवून ते सुद्धा जे आहे त्यामधून मध्यम मार्ग काय निघतो आहे हे ठरविल्या जाईल। त्यानंतर आम्ही दुसरे मेंबर माननीय फुलझिले साहेब यांच्या घरी गेलो, ते म्हणाले की याचा काहीच धोका नाही, त्यांच्याकडून बरोबर आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आणि त्यामुळे आम्ही समस्त इथल्या आंबेडकरी अनुयायांना, राज्यातील संपूर्ण अनुयायांना आम्ही आवाहन करतो आहे हे अंडरग्राऊंड पार्किंग थांबवण्यासाठी आणि या दीक्षाभूमीला फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये होत असलेला धोका लक्षात घेऊन आपण सर्व लोक 1 जुलैला मोठ्या संख्येने खेड्यापाड्यातील, प्रत्येक गावखेड्यातील, शहरातील संपूर्ण लोकांना आमचं आव्हान आहे की 1 जुलैला या दीक्षाभूमीला वाचवण्यासाठी आपण वेळात वेळ काढून या दीक्षाभूमीला यावं आणि इथलं कन्स्ट्रक्शन आपल्याला जे काही धोकादायक आहे ते आपल्याला थांबवायचं आहे, एवढा आपण निश्चय करूया आणि 1 जुलैला आपल्याला सर्वांना यायचं आहे। पुन्हा आवाहन करतोय आणि थांबतोय। जय भीम, जय भारत, जय भीम।